यूट्यूब चॅनल तर सगळ्यांना पुढे न्यायचं आहे, पण मेहनत मात्र कोणाला करायची नाही आहे. चॅनलवरती व्हिडिओज टाकायला सुरुवात केली की त्याला भरपूर व्ह्यूज येतील, पटकन चॅनल पुढे जाईल असंच आपल्याला वाटत असतं. यूट्यूब चॅनल ओपन करायचं आणि त्यावरती स्टार्टिंगला जेव्हा आपण वर्क करतो, आपल्या अपेक्षांना खूप जास्त असतात आपल्या व्हिडिओज किंवा आपल्या यूट्यूब चॅनलकडून. आपल्याला असं वाटतं की आपण स्टार्ट केलं, आपण इतक्या मेहनतीने व्हिडिओज करतो, सगळं करतोय, पण व्ह्यूज येत नाहीत. यामुळे आपण डिमोटिवेट होतोय. त्यामागचे कारण म्हणजे एकच आहे की आपण अपेक्षा खूप ठेवतोय. एखादा आपण पहिला व्हिडिओ टाकला, आपण खूप मनापासून व्हिडिओ क्रिएट करतो. मलाही माहीत आहे, मी एक क्रिएटर आहे, त्यामुळे मलाही माहीत आहे की तुम्ही खूप मनापासून व्हिडिओज क्रिएट करत आहात. मीही खूप मनापासून व्हिडिओज क्रिएट करते, कारण की आपण ना सुरुवातीला खूप आवडीने व्हिडिओज क्रिएट करत असतो. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की खूप आपण काम करावं, खूप व्हिडिओज टाकवायचे आणि आपल्या डोक्यामध्ये ना खूप सारे आयडियाजसुद्धा असतात स्टार्टिंगला की काय काय व्हिडिओज आपण टाकायचे आहेत, कोणते टॉपिक आपण हे करू शकतो, काय आपल्याला अपलोड करायचं आहे, काय आपण हे सगळं आपल्या डोक्यामध्ये असतं आणि आपण असं काम करण्यासाठी सज्ज असतो. पण जसं जसं आपण वर्क करायला स्टार्ट करतो तसं तसं मग काही दिवस जातात आणि त्यानंतर मग आपण परत रेंगाळल्यासारखं काम करतो. कधी व्हिडिओ टाकायचा, कधी व्हिडिओ टाकायचा नाही. एखाद्या दिवशी भरपूर व्हिडिओ टाकायचे, एखाद्या दिवशी एकही व्हिडिओ टाकायचा नाही, असं आपलं काम स्टार्ट होतं. आणि मग व्ह्यूज नाही आले, सबस्क्रायबर नाही वाढले की मग परत आपल्यालाच वाटत असते की का नाही वाढत आहेत, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, व्ह्यूज वाढत नाहीत, काय माझं चॅनलच पुढे जात नाही आहे. मग आपण याचा व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, याची ट्रिक बघ, त्याची ट्रिक बघ, असं आपलं चालत असतं. मी माझे जे व्हिडिओ हे बनवते अशा प्रकारचे, ते माझ्या अनुभवावरून बनवत असते, कारण की मलाही असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे म्हटलं की चला ह्या संबंधी आपण व्हिडिओ बनवावा. तर ज्यांचे पण सबस्क्रायबर वाढत नाहीत किंवा व्ह्यूज वाढत नाहीत, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुमचं चॅनल कशा प्रकारचं आहे, तुम्ही तुमच्या चॅनलवरती काय अपलोड करत आहात, तीच गोष्ट तुम्ही सातत्याने आपल्याला अपलोड करत राहायचे आहे. YT स्टुडिओमध्ये सगळी माहिती असते की नक्कीच तुमचे व्हिडिओज तुमच्या व्ह्यूवर्सला आवडत आहेत का. मग तुम्ही जो कंटेंट अपलोड करत आहात त्यामध्ये जाऊन कोणते जे व्हिडिओज आहेत ते व्ह्यूवर्सला तुमच्या आवडत आहेत, त्या गोष्टी तुम्ही बघायला शिका की नेमकं काय अपलोड करायचं आहे. आणि नवनवीन गोष्टी चॅनलवरती करा ना, नवीन नवीन गोष्टी. कधी व्लॉग वगैरे टाकून बघा, कधी माहितीचे व्हिडिओ, कधी काय. जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसतं त्याआधी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी चेक करून बघायच्या आहेत की ब्लॉगिंग वगैरे कसं आपल्याला जमतंय का, मग ते छान चालतंय का. आणि स्टार्टिंगला व्ह्यूज कशावरती जास्त येणार नाही आहेत. तुम्हाला वाटेल खूप सारे व्ह्यूज येतील, नाही, अगदी 500 व्ह्यूजसुद्धा येणार नाहीत. 500 काय, 100 व्ह्यूज आणणं सुद्धा कठीण जातं स्टार्टिंगला. 100 व्ह्यूज कोणाकोणा व्हिडिओजला 50सुद्धा व्ह्यूज येत नाहीत. म्हणजे ही स्थिती आहे. आणि यूट्यूबवरून जर खरंच अर्निंग करायची असेल तर चांगले व्ह्यूज आपल्या व्हिडिओवरती असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही अर्निंग करू शकाल. नाही तर एवढ्या कमी व्ह्यूवर तर काहीच नाही, 1 रुपयासुद्धा बनणार नाही तुमच्या एका व्हिडिओमधून. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मला आता कळालेलं आहे की व्हिडिओमध्ये ना 1 रुपयाही बनत नाही. एखाद्या व्हिडिओमध्ये ना 1 रुपयाही बनत नाही. 50 पैसे, 25 पैसे, 30 पैसे असे जमा व्हायला लागले अर्निंग. कारण की व्ह्यूज नाहीत. म्हणून ना चॅनलवरती सुरुवातीला व्ह्यूज आपल्याला कसे आणायचे आहेत, व्ह्यूज कसे गेन करायचे आहेत, ह्यासाठी ना सातत्याने तुम्हाला काम करत राहावं लागेल. यूट्यूब ही अशी जर्नी आहे की तुम्ही आज स्टार्ट केलं, उद्याच तुम्हाला इथे सक्सेस मिळणार नाही आहे. काही जण मोजके आहेत ज्यांना लकीली पटकन सक्सेस भेटलेली आहेत, पण बऱ्याच जणांना इथे सक्सेस 2-2, 3-3 वर्ष सक्सेस भेटलेली नाही आहे. त्यामुळे आता तुमचं यूट्यूब चॅनल आहे आणि तुमचं वॉच आवर कंप्लीट झालं नसेल तर तुम्ही वॉच टाईम कंप्लीट करण्याकडे लक्ष घाला आत्ता सुरुवातीला. तर सबस्क्रायबर बेस काय, आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. तर 1000 सबस्क्रायबर कसे तरी कंप्लीट होतातच. मेन म्हणजे वॉच टाईम आहे. तर वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग घ्या. लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला जमेल ते टाका, जमेल ते तुम्ही अपलोड करू शकता, असं काही नाही आहे. जेव्हा मॉनिटायझेशन आपलं कंप्लीट झालेलं नसतं ना, स्टार्टिंगला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जरी टाकलेत तरीही चालतात. आणि खूप जास्त मेहनत नाही घ्यायची. 2 किंवा 3 मिनिटाचाच व्हिडिओ बनवायचा. 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा असेल, 3 मिनिटाच्या खाली कमी व्हिडिओ बनवायचा. समजा 1-1.5 मिनिटाचाच व्हिडिओ बनवायचा असेल तर आडवा मोबाईल ठेवून बनवायचा. उभा मोबाईल ठेवून जर तुम्ही बनवलत ना तर ते शॉर्ट फीडमध्ये जातं. त्यामुळे 2-3 मिनिटाचेच म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवायचे आहेत. स्टार्टिंगला तुम्ही वेगवेगळी माहिती सांगू शकता, काही सांगू शकता. आणि ठीक आहे ना,
कॅमेरासमोर येऊनच बोलायची सगळ्यांना आवश्यकता नाही आहे. काही जण माहितीचे व्हिडिओ देखील बनवू शकता तुम्ही. किती सारे चॅनल्स आहेत ज्यांनी फक्त थंबनेल लावलेला आहे पोस्टर आणि त्यानंतर फक्त त्यांचा आवाज दिलेला आहे. असे व्हिडिओज जे आहेत, जे असे चॅनल आहेत ते सुद्धा पुढे गेलेले आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला शक्य होत नसेल कॅमेरासमोर येऊन बोलणं तर तुम्ही असे व्हिडिओ बनवा ज्यांना कॅमेरासमोर येऊन असं बिनधास्तपणे बोलता येत नाही. त्यांनी थंबनेल एक पोस्टर बनवायचं. आता थंबनेल बनवायचं कसं, ह्यासाठी भरपूर तुम्हाला व्हिडिओज भेटून जातील यूट्यूबवरती की कसं आपण थंबनेल क्रिएट करायचा आहे. जो काही विषय असेल, एखादा विषय आपल्याला बोलायचा असेल त्याचं एक पोस्टर तयार करून ठेवायचं, पोस्टर तयार करायचं आणि अख्ख्या सगळ्या व्हिडिओवरती ते पोस्टर लावायचं आणि जी काही माहिती आपण एकतर लिहून घ्यायची आहे माहिती आणि तीच माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये काय करायची आहे, रेकॉर्ड करायची आहे. म्हणजे तुम्ही दिसणार नाही, काही नाही. फक्त समजा ह्या व्हिडिओवरती समजा मला दिसायचं नसेल, व्यवस्थितरित्या बॅकग्राऊंड आला नसेल किंवा काय आलं नसेल आणि मला आता रेकॉर्ड तर केलाय मी, असा व्हिडिओ शूट तर केलाय, पण आता मला असा मी दिसत आहे असं मला नकोय, तर मी ह्यावरती सुद्धा थंबनेल लावू शकते. अजिबात मी दिसणार नाहीये. VN ॲपमध्ये सगळी एडिटिंग आपण करू शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे निवांत तुम्ही कुठेही बसून व्हिडिओ ना स्टार्टिंगला तुम्ही शूट हे करून घेऊ शकता, रेकॉर्ड करून घेऊ शकता. मोबाईल पकडायचा आणि बॅक कॅमेरा करायचा मोबाईलचा आणि जी काही माहिती तुम्ही लिहिलेली आहे ती फक्त आपल्याला शूट करायची आहे, वाचत शूट करायची आहे आणि त्यानंतर त्यावरती थंबनेल लावून टाकायचं आहे. असेही व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही ना वेगवेगळं हे बघा की तुम्ही व्हिडिओज कसे क्रिएट करू शकता. असं नाही आहे की आता सगळ्यांना वेळ भेटेल असं नाही आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं रुटीन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आयुष्य आहे. तर मला असं वाटतं ज्यांना शक्य आहे फक्त आवाज देऊन व्हिडिओज बनवायचे तर त्यांनी आवाजच द्यायचा आहे आपला, स्वतः दिसायचं नाही, काही नाही. असेही व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. लाईव्ह घ्यायची आहे. पटकन चॅनल 1 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वॉच आवर्स कंप्लीट करण्याकडे भर द्यायचा आहे. मेहनत घेतल्याशिवाय तुमचं चॅनल पुढे जाणार नाही. वेगवेगळ्या गोष्टी करून बघा तुमच्या चॅनलवरती. तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल जातात का, शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त बनवायचं ट्राय करा. 9 ते 10 तरी शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही बनवलेच पाहिजे. तुम्ही एखादा लॉंग व्हिडिओ बनवलाच पाहिजे. लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलीच पाहिजे. वर्षभर सातत्याने जेव्हा तुम्ही वर्क करता तेव्हा नाही तर तेव्हाच तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि नुसतं चॅनल मॉनिटाईज होऊन उपयोग नाही, मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज आले तर तुम्ही अर्निंग करू शकणार आहात, नाहीतर काहीच अर्निंग करू शकणार आहात नाही तुम्ही. हीच सत्य परिस्थिती आहे. प्रॉपर कंटेंट नसेल आणि थोड्या मेहनतीमध्ये आपण खूप सारे पैसे इथून कमवू शकतो, ह्या जर भ्रमात असाल तर हा भ्रम आताच तुम्ही डोक्यातून काढून टाका. जर तुमचा कंटेंट प्रॉपर नसेल, एखाद्याचा कंटेंट कसा असतो, प्रॉपर असतो, त्याला छान व्ह्यूज येतात सुरुवातीपासून आणि तर त्याचं काही नाही, त्याचे व्हिडिओज डेली त्याने टाकत राहतो, त्याला व्ह्यूज येत राहतात, अर्निंग होत राहतं. पण आपल्यासारखे जे माझ्यासारखे यूट्यूबर्स आहेत किंवा आपण सगळेजण जे आहोत ज्यांना माहीत नाही अजून की काय अपलोड करायचं आहे आणि जे ठरवत आहेत, आता सुद्धा जे मॉनिटायझेशनसाठी प्रयत्न करताय, ज्यांचं सुरुवात आहे, चॅनल सुरुवात करून आहे आणि पण माहीत काहीच नाही आहे, फक्त यूट्यूबर बनायचं आहे एवढंच फक्त डोक्यामध्ये आहे, अशांसाठी आहे की वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करा तुमच्या चॅनलवरती की कसं आपल्याला चॅनल पुढे न्यायचं आहे. आणि एकच गोष्ट जेव्हा एकदा आपल्याला समजली ना की ह्या गोष्टीद्वारे चॅनल पुढे जात आहे तर त्या गोष्टीशी रिलेटेडच आपल्याला व्हिडिओज टाकत राहायचे आहेत. भलेही व्ह्यूज येवो अथवा न येवो, दररोज तुमचा एक लॉंग व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती पडलाच पाहिजे, अपलोड झालाच पाहिजे. 2-4 तरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड झालेच पाहिजे. लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही घेतलीच पाहिजे. ह्या गोष्टी दररोज तुम्हाला कराव्या लागणार आहेत. एकही दिवस स्किप न करता मेहनत केल्याशिवाय तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही आहे. लक्षात घ्या. आज जरी तुमच्या त्या व्हिडिओवरती व्ह्यूज नाही आले तरी 2-4 दिवसानंतर, काही दिवसानंतर त्या तुमच्या व्हिडिओवरती 100% व्ह्यूज जे आहे ते येणारच आहेत. त्यामुळे चॅनल मॉनिटाईज होण्या अगोदर असो किंवा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर असो, मेहनत तुम्हाला सोडायची नाही आहे. डेलीज व्हिडिओज टाकायचं सोडायचं नाही आहे. सातत्याने प्रयत्न करत राहायचे आहे. एक सबस्क्रायबर तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. थोडं तुमचं चॅनल तुम्हाला पुढे न्यायचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि दररोज मेहनत करत राहायची आहे चॅनलवरती. तर चॅनल पुढे जाणार आहे. उगेच इतरांचे खूप सारे व्हिडिओज बघून नाही तुमचं चॅनल पुढे जाणार आहे. तुम्ही स्वतः जेव्हा तुमच्या चॅनलवरती वर्क कराल, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या व्ह्यूवर्सपर्यंत पोहोचवाल, तेव्हाच तुमचं चॅनल जे आहे ते पुढे जाणार आहे. जे शक्य असेल तुम्हाला ते व्हिडिओज तुम्ही क्रिएट करायला पाहिजे. मला तरी असं वाटतं की यूट्यूबर बनायचं असेल
तर सातत्य द्यायला आपण शिकलं पाहिजे. सातत्य, संयम, मेहनत ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या ना आणि टिकून राहायचं, आपण एकदम टिकून राहायला हवं यूट्यूब क्षेत्रामध्ये. डिमोटिवेट होऊन चालत नाही. यूट्यूबला तुमच्या परेशानी नाही समजत. यूट्यूबला कळत नाही तुम्ही डिमोटिवेट झालेला आहात, तुम्ही निराश झालेला आहात. यूट्यूबचा अल्गोरिदम एकच आहे की त्याला सातत्य पाहिजे. जो क्रिएटर सातत्याने व्हिडिओज टाकत आहेत त्यालाच हळूहळू यूट्यूब जो आहे तो पुढे नेत असतो. त्यामुळे ना व्हिडिओज क्रिएट करत राहा आणि नक्कीच तुमचं हे चॅनल मॉनिटाईज होईल. मॉनिटाईज झालं असेल तर तुम्ही नक्कीच अर्निंग देखील चांगली करू शकाल. फक्त सातत्य सोडू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.